नमस्कार नमस्कार नमस्कार. तर पार्ले ब्लॅकस्मिथ मारी प्रस्तुत कानाला खडा को फॉरवर्ड बाय वॅसलिन स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेन्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. खरं तर मी तुमच्यासाठी छान गुलाबाची फुलं वगैरे आणली होती, खरंच प्रत्येकासाठी. पण हल्लीचे दिवस असे आहेत ना की कुठल्या कृतीचा कोण कसा अर्थ लावेल काय सांगता येत नाही. म्हणजे आपण मारे कौतुकाने फूल देतो आणि समोरचा माणूस आपल्या गालावर त्या गुलाबाचा रंग काढायचा. म्हणून मी काय केलं, सगळ्या गुलाबांचा गुलकंद करायला पाठवून दिला. तो जेव्हा तयार होईल तेव्हा त्या दिवशी हजर असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला एक छोटीशी गुलकंदाची बाटली नक्की मिळेल माझ्यातर्फे फुकाट. आजचे आपले जे पाहुणे आहेत ते आलेले आहेत, पण त्यांना नेमकं काय म्हणावं याची गहन समस्या मला भेडसावते. खरं तर प्रश्न पडलाय एवढंच म्हटलं असतं तरी चाललं असतं. आपण व्यक्तीच अशी आहे, म्हणजे त्यानं व्यक्ती म्हणावं की वल्ली म्हणावं, इसम म्हणावं की मानव म्हणावं, ग्रस्त म्हणावं का सरळ माणूस म्हणून मोकळं व्हावं, काही कळत नाही. म्हणजे ते कलाकार आहेतच, पण तसे न कलाकार सुद्धा आहेत. हो माफ करा ते नकलाकार सुद्धा आहेत. त्यांना कवीही म्हणतात. म्हणजे सध्या ते स्वतःला म्हणतात, पण भविष्यात ते कवी होतील अशी स्पष्ट चिन्ह त्यांच्यात दिसून येत आहेत. सध्या मात्र गेले काही वर्ष ते विविध क्षेत्रात पूर्वी ज्यांनी नाव कमावलंय अशा ख्यातनाम व्यक्तींच्या व्यक्तिरेखा रंगवण्यात आनंद मिळवत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. हे जे गृहस्थ आहेत ना, यांच्या कुंडलीमध्ये ना बुध हा ग्रह फार महत्वाचा आहे. त्यांच्या बुद्धीचा इंगा मिळालेले अनेक जण हे ताबडतोब कबूल करतील. मात्र त्यांच्या बुध या ग्रहावरती थोडी शनीची नजर आहे. म्हणजे त्यांची इतरांच्या हातून घडणाऱ्या चुकांवरती जशी असते तशी. खरं तर त्यांच्याबद्दल खूप काही बोलता येईल मला, पण स्वतःबद्दल दुसऱ्या कोणी काहीही बोललेलं त्यांना अजिबात पसंत पडत नाही. तेव्हा आपण त्यांच्या तोंडूनच काय ते ऐकूया. तर एखादं छानसं गाणं त्यांच्या प्रवेशासाठी, असं म्हणजे प्रसन्न वाटलं पाहिजे त्यांना. जाने वालो जरा होशियार है, राजकुमार. जाने वालो जरा होशियार है, राजकुमार होशियार. मी जातो आता. हा थांबतच नाहीये. तू पुढे मागे नक्की मोठा होशील आणि तेव्हा लहान लहान मुलं सुद्धा तुला मानतील संगीतकार म्हणून. क्या बात आहे. बसा बसा. 1-2 मिनिटं. हा कळतंय. आता शो सुरू झाला तरी तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देताय मला. कार्यक्रम सुरू झालाय, चित्रीकरण चालू आहे. ते गेली 100 वर्ष चालू आहे. फोन आत्ता आलेत ना, मला फोनवर बोलायला, आणि दुसऱ्या कोणाचा फोन नाहीये, तुमच्याच दिग्दर्शकांचा आहे. इथे येईपर्यंत काय बोलायचं कसं बोलायचं सतत सांगतात. आता चालू करू का मी शो? हा बोलवलंय त्यांनी मला. हा ओके. तर आपण स्वागत करूया आनंद इंगळे यांचं. की काय काय हे कपडे घातलेत मोने साहेब? हा, आणि तुम्ही हिंदी सिनेमातल्या, त्या जुन्या हिंदी सिनेमातले विलन आहात का? घरात सुद्धा गॉगल घालायला. मी बदलतो. तुमची शिकार करतील ना लोक, वेगळा प्राणी समजून. मी बदलतो. राजकुमार गाणं का वाजवलं की तुम्ही ही कामं अशी मोठ्या मोठ्या लोकांची करता. म्हणजे गेले काही दिवस मी बघतोय तुम्ही एकेकाच्या महान व्यक्तिरेखा पुन्हा पुन्हा आपल्या अभिनयाने सजीव करताय, रंगवतायत. एका चित्रपटामध्ये माननीय शरदचंद्र पवार यांचं पात्र उभं केलं होतं. दुसरी गोष्ट सिनेमा. त्याच्यानंतर व्यक्ती आणि वल्ली नावाच्या नाटकात तुम्ही पु ल देशपांडे साहेबांची भूमिका केली होती. आता एका चित्रपटामध्ये तुम्ही प्राध्यापक वसंत कानेटकरांचं काम केलं होतं. आणि मध्ये एक चित्रपट आला होता, त्यात तुम्ही एका प्रख्यात गुंडाचं काम केलं होतं. या सगळ्यातले तुम्ही नेमके कोण आहात? राजकारणी आहात, गुंडा आहात, प्राध्यापक आहात का कोण आहात? म्हणजे प्रश्न. यामध्ये अजून एक व्यक्तिरेखा रंगवायची राहिली, आणि बहुतेक लोक मला असं म्हणतात की तू आयुष्यभर तीच व्यक्तिरेखा रंगवतोस. ती व्यक्तिरेखा म्हणजे संजय मोने. आणि मी खरं सांगू का, या सगळ्यांमध्ये माझी सगळ्यात लाडकी व्यक्तिरेखा मग तीच आहे, संजय मोने. प्लीज. शक्यतो मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारला जातो की आजवरचा तुमचा अभिनयाचा प्रवास, बरोबर. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की अभिनयाचा प्रवास ठीक आहे, म्हणजे एकांकिका पुण्यातल्या ते हिंदी चित्रपट, यासाठी मुळात पुण्याहून मुंबईचा प्रवास कसा झाला? मी पुण्यामध्ये
काम करत होतो थिएटर अकॅडमी आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर आमच्या ज्या पुण्याच्या 2 संस्था आहेत ॲमॅटर ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये मी काम करत होतो आणि तेव्हा तो सगळा खेळ हा ॲमॅटर म्हणजे प्रायोगिक नाटकापुरताच होता. मुंबईला खऱ्या अर्थाने प्रवास झाला तो पहिल्यांदा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आम्ही जगतो बेफाम नावाचं नाटक होतं. मोहन वाघांनी ते निर्माण केलेलं म्हणजे निर्मिती होती त्यांची आणि त्यावेळेला अतुल परचुरे साहेब आहेत आमचे माझे अत्यंत लाडके अभिनेते आहेत आणि त्यांना कुठल्या तरी डेटचा प्रॉब्लेम आला आणि मग कोणीतरी सांगितलं अरे तो पुण्यामध्ये आनंद इंगळे नावाचा एक हे करतो तो काम करेल का बघूया आणि मग एक गोवा दौरा होता त्या दौऱ्यापुरतंच तू काम करशील का असा एक त्याच्यामध्ये हे झाला निर्णय झाला आणि मग प्रवास सुरू झाला. तुम्हाला शिवनेरीचं तिकीट काढायला लागलं सगळ्यांनाच लागतं, परंतु शिवनेरीपर्यंत येण्यासाठी आपल्या घरून निघण्यासाठी तुम्हाला घरच्यांचं एक तिकीट काढायला लागेलच की नाही? त्यांची अगदीच प्रश्न म्हणजे काय निर्णय तुम्ही घेतला तेव्हा त्याला हो तर घरची प्रतिक्रिया काय होती? घरची प्रतिक्रिया ही तोपर्यंत फक्त नाटक मिळालं इथपर्यंत नव्हती, ती खूप आधीपासून चालत आलेली असते. कारण आपण जेव्हा घरातही म्हणजे मी पुण्यातही जेव्हा काम करत होतो ॲमॅटर तेव्हाही मला नटच व्हायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तेव्हाही हाच होता की अरे बापरे नट व्हायचं म्हणजे काय, तू काम काय करणार आहेस, तुझ्याकडे काही काम आहे का. आणि तेव्हा मला फक्त मजा येत होती त्या सगळ्याची आणि मला सारखं असं वाटायचं की हे बाबांना आवडतंय नाही आवडतंय, आईला चालतंय नाही चालतंय आणि अर्थातच त्यांना ते चालणार नव्हतं. म्हणजे व्यवस्थित शिक्षण घेऊन काहीही आपल्या मुलांनी करावं हे कुठल्याही आई वडिलांना वाटणारच आणि त्यांनाही डोक्यात तेव्हा असणारच की खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात प्रलोभनं असतात. आपण बघूया त्यांना काय त्यांनी काय विचार केला. तो अटळ मुलाखत जरा अग्नीशी कशास कीर्तन हवे धुराचे. या नमस्कार म्हणजे काय? आई शपथ वा 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 काय म्हण तुम्ही आता काय म्हणाल? अटळ मुलाखत जरा अग्नीशी कशास कीर्तन हवे धुराचे कुसुमाग्रजांच्या 2 ओळी आहेत त्या म्हणालो मी. मग त्याचा अर्थ ते मी मुद्दाम ह्याला सांगितले होते की आयुष्यात केव्हाही हं, ज्या गोष्टी अटळ आहेत त्याच्यासाठी तक्रार करू नका. हं. आणि मग शेवटी याच्याही बाबतीत मी तेच केलं. खरं काय झालं माहिती आहे का की जेव्हा हा म्हणाला की मी करिअर करणार आहे नट म्हणून तेव्हा खरं म्हणजे आम्ही हादरलो. हे क्षेत्र असं आहे की जिथे एक तर शाश्वती नसते, दुसरं असं की खूप लेट उशिरा खूप त्याच्यामध्ये माणसं एस्टॅब्लिश होतात आणि रोज तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला स्वतःला फार भक्कम अशी शिक्षणाची कारण पार्श्वभूमी. मी स्वतः शिक्षणाच्या क्षेत्रात असल्यामुळे शिक्षणाचं महत्त्व मला ठेवणं भागच होतं. कारण लोकांनी जर शिक्षणाचं महत्त्व ठेवलं नाही तर माझाच जॉब गेला असता. तर फक्त त्यांना घरात करता आलं नाही. आमच्या घरामध्ये आमच्या 3 मुलांच्या वाटचं तेच शिकत राहिलं. हा कॉलेजमध्ये असताना यांनी काही क्लासला जावं म्हणून ह्याला काही क्लास दिले होते की मार्क चांगले मिळावेत, पुढे काय इंजिनियर व्हायचं काय व्हायचं या दृष्टीने. पण नंतर असं कळलं की हा त्या क्लासला जायचाच नाही. कुठल्या विषयाचा क्लास होता? इंग्लिश आणि गणित नेहमीचे जे असतात ते सायन्स इंग्लिश गणित मुख्य शत्रू म्हणजे मुख्य शत्रू जे असतात ते. तर हा तिथे जायचंच नाही कारण ते आमच्या ओळखीचेच होते ज्यांच्याकडे मी याला पाठवत होतो. ते मध्ये एकदा भेटल्यावर विचारलं म्हटलं अहो काय कसं काय चाललंय आनंदचं. तर म्हणले चालायचं काय येतच नाही तो तर चालणार काय म्हटलं. मग मी याला म्हटलं अरे का बाबा तू काय जात काही नाहीस काहीतरी ते आपण जशा थापा मारतो आम्ही जशा आमच्या वडिलांना मारल्या तशा यांनी आम्हाला मारलं. पण नंतर कळलं की हा त्या क्लास चुकवून हा सुदर्शन हॉलमध्ये सत्यदेव दुबे, सई परांजपे, विजया मेहता यांचे जे वर्कशॉप चालायचे तिथं जाऊन बसायचं. मग याला ती पॅशन होती की आपण ते करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे. मग दुसरा एक विचार मी असा केला की आपण जर याला उद्या इंजिनियर केलं किंवा डॉक्टर केलं तर एस्टॅब्लिश करण्यासाठी काय धाडसी होते बाबा. 15-20 माझे मार्क बघून सुद्धा त्यांना इंजिनियर किंवा डॉक्टर राहायला करावा असं वाटत होतं. तर 15-20 लाख रुपये तरी तुम्हाला खर्च करावे लागणार. डॉक्टर असेल तर त्याही पेक्षा जास्त. मग आपण हेच पैसे आपण याला नट म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठी का नाही करू. जोपर्यंत हा तिथे स्टेबल होत नाहीये तोपर्यंत
आपण याला सपोर्ट करू. आणि दुसरा एक आत्ता तू म्हटलास त्याच्यावरनं सांगतो की दुसरा विचार असा आला की समजा मारून बुटकून याला आपण इंजिनियर केला तर काय होईल की एक अत्यंत सामान्य दर्जाचा इंजिनियर हा त्याला न आवडणारं काम करताना दिसला असता आणि आपण एका चांगल्या नटाला मोकलो असतो. तुम्ही त्या दिवशी कानाला खडा लावलात हा. की दुसऱ्या कुठल्या व्यवसायात किंवा ह्याच्यात नाही. नाही आणि आणखीन एक कानाला खडा लावला कारण आज ज्या पद्धतीने पुढे त्यांनी ती सगळी त्याची करिअर एन्जॉय केली ज्या आनंदाने म्हणजे त्यातलं त्याला यश किती मिळालं नाही मिळालं अजून त्याला खूप मोठा पल्ला पार करायचा हे मला माहिती आहे कदाचित त्यालाही माहीत असेल पण ज्या आनंदाने त्याने ते सगळं काही तो एन्जॉय करतोय आज ते पाहिल्यानंतर मी कानाला खडा लावला की कुठल्याही मुलाची करिअर करताना त्याला आपण या नेहमीच्या करिअर सांगायच्या नाहीत तर कानाला खडा हा की बाबा तुझी आवड कशात आहे त्यात तू करिअर. आपल्या तालमी असतात रात्र बेरात्र उशीर होतो मग घरच्या सगळ्यांना सगळंच सहन करायला लागतं. तुम्ही रात्री येणार तुम्ही कधी जेवणार परत सकाळी करणार. मग ह्याच्यावरती मी या व्यवसायात होतो तो मार्ग हा काढला की आपण स्वतःच्या हाताने बनवायचं स्वतःच्या हाताने स्वतःचा काय तो नाश करून घ्यायचा. जेवण काय करता आला नाही तर तू अशी काय आवड जोपासलीस का? इथे आल्यानंतर माझे तुम्हीच समोर होतात त्यामुळे तीच कला मी जोपासली. मी तेच करायला लागलो. पण माझ्या आईच्या माझ्या स्वयंपाकाच्या पद्धतीबद्दल फार वेगळ्या कल्पना आणि मतं होती. तसं तुमच्या स्वयंपाकाच्या बद्दल आणि त्याच्या करण्याबद्दल कृतीबद्दल एक व्यक्ती आहे. या बरं. आनंद, हा अरे तुझ्यासाठी आज आंबाडीची भाजी केली आहे, लवकर येतोयस ना घरी? आई तुमचं काय म्हणजे त्या स्वयंपाकाबद्दल मत काय आहे? चव आणि त्याचं सगळं उत्कृष्ट एकंदरीत. उत्कृष्ट हा. चव खूप छान आहे त्याच्या हाताला, खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो तो. पण त्याला 25 माणसाचा स्वयंपाक करायला सांगितला, उत्तम. हा भाजी आमटी कोशिंबीर असेल तरी सगळंच उत्तम करतो, म्हणजे भरपूर प्रमाणात व्यवस्थित करतो. पण असं आहे की दोघं तिघांचं करायचं झालं तर अशक्य आहे. अच्छा म्हणजे त्याला स्वयंपाक करायचा स्वयंपाकात- 25 माणसांचा. मला अनेक वेळा ती म्हणते की अरे घरात माणसं इनमिन 4 किती चाललाय तुझा हा स्वयंपाक. म्हणजे एखादी भाजी असेल तर ती तिघांसाठी असेल तर ती अर्धा किलो सुद्धा होऊ शकते. अच्छा म्हणजे घरामध्ये धान्य प्रमाणाचं- धुन्य सगळं हा सगळं त्याचं त्याच्या हातात जर दिलं एक संपवलंच. महिना हा. तर साधारण किती महिन्याचं आणून ठेवायला लागेल? महिनाभराचं तरी आणून ठेवायला लागेल. म्हणजे तुम्ही कानाला खडा लावलात की कानाला खडा, त्याला आपण काढून द्यायचं, तो उत्कृष्ट स्वयंपाक करतो. पण त्याला त्याच्या मनाने करायला सांगितलं म्हणजे की पूर्वीच्या अशक्य. पद्धतीत शिधा काढून द्यायचे. शिधा काढून द्यायचं, तसं त्याला एवढ्यात काढून काय ते दिलं. करा. हा, त्याला काढून दिलं तो उत्कृष्ट. पटकन एखादी रेसिपी जी सगळ्यांना आवडते आणि तुलाही असं वाटतं की ती तुला उत्तम सगळ्यात येते. पटकन सांगायची तर आणि पटकन होते पण अशी रेसिपी म्हणजे मला आईच्या हातचं डांगर खूप आवडतं. डांगर म्हणजे उडदाची डाळ आणि जिरे भाजून घ्यायचे, भाजल्यानंतर ते मिक्सरमधनं काढायचे, ते भिजवायचे, दह्यामध्ये भिजवायचे, ते फुलून येतं आणि मग त्याच्यामध्ये कच्चा कांदा आणि आपल्या खाराची मिरची असते ना ती तळून ती घालायची, साखर मीठ कोथिंबीर आणि ते पटकन होतं. ते मला भयंकर आवडतं. अच्छा या व्यवसायामध्ये तुम्ही आलात सुरुवातीला आम्ही जगतो बेफाम आणि झालं एकदाचं नाटक. पण पहिल्यापासून तुम्ही काम करत होतात का आई त्यावेळी काय? मग हा आता आपला हे कानाला खडा एक आमचा दौरा होता झाला एकदाचा नाटकाचा आणि त्यात मी अशोक सराफांच्या मुलाचं काम करायचो. बरोबर आहे. नारायण सारदळ नावाचे एक अभिनेते होते, ज्येष्ठ अभिनेते. आणि आमच्या दौरा चालू असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना मुंबईला परत यावं लागलं. तर आता काय करायचं, पुढचे 3 प्रयोग लागलेले आहेत, हे आहे ते आहे. तर आदला प्रयोग मी आणि ते अशोक सराफांच्या मोठ्या भावाची भूमिका करायचे. यू वोंट बिलीव्ह, मी दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगात त्यांचं काम केलं आणि माझं काम करायला पुष्कर श्रोत्रीला मुंबईहून बोलवलं. तो येईपर्यंत ते पाठ करत होता आणि मला, कारण ती भूमिका त्याला पाठ नव्हती, कारण मी आणि
पुष्कर दोघांनी ती पाठांतरी थोडं झालं होतं. म्हणजे आदल्या प्रयोगात अशोक सराफांचा मुलगा आणि पुढच्या प्रयोगात अशोक सराफांचा मोठा भाऊ. यापेक्षा प्रेक्षकांची काय फसवणूक पण हे करणार होतो? सगळं कुणामुळे झालं? मुळात पुष्कर श्रोतींनी काहीतरी समस्या निर्माण केली म्हणून. आता बघूया ते काय म्हणतात तुमच्याबद्दल. आनंद इंगळेला न आवडणाऱ्या गोष्टी खूप आहेत, त्यामुळे त्याच्याबरोबर काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करायच्या नाहीत ह्याबद्दल जरा आम्ही साशंक असतो. कारण आनंद इंगळे ह्याला लता मंगेशकर यांच्या व्यतिरिक्त दुसरी गायिका मान्य नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर गाण्यांच्या कार्यक्रमाला जायचं तर कानाला खडा, त्याला मान्यच नाही, कोणी गायिका असूच शकत नाही. त्याच्या मते ग दि माडगुळकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि गुलजार यांच्या व्यतिरिक्त कोणी कवीच नाहीये. कुठच्याही विनोदी नाटकाला, विनोदी सिनेमाला किंवा अशा कार्यक्रमाला आनंद इंगळे बरोबर जायचं नाही, कारण त्याला कोणाचे विनोद मान्यच नसतात, पटतच नसतात. त्याच्या दृष्टीने त्याचेच विनोद हे सर्वश्रेष्ठ असतात, कधीकधी त्याला त्याचे विनोद सुद्धा आवडत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर अशा कुठच्या मैफिलीला जायचं नाही, कारण तो सूतकाला आल्यासारखा असं बसून त्यांचे कार्यक्रम बघत असतो. त्यामुळे तिथे कानाला खडा. तर अशा अनेक गोष्टी आहेत जिथे आनंद इंगळे बरोबर आम्ही जात नाही, आम्ही करत नाही, कानाला खडा लावतो. अरे काय पुष्कर, काही काय का का आवडू नये जे चांगलंच आहे ते. म्हणजे मला काही इतरांना वाईट नाही म्हणायचं, पण मला सांगा, मला खरंच सांगा तुम्ही की आपण म्हणूया असं की मन क्यों बहका रे बहका समजा गाणं आहे, तर एक पहिली लाईन होते समजा लताबाईंची, दुसरी लाईन आहे आशाबाईंची, बेला महका, तर बेला महक, याच्यामध्ये तुम्ही आशाबाईंना पकडू शकता. आवाज नव्हे, प्लीज कोणीही गैरसमज करून घेऊ नका, स्टाईल आणि जी पण अद्वितीयच आहे. पण हे तुम्ही म्हणता की मी स्टाईल व्हॉइस ऑफ आशा आहे. नो नो, दिस इज स्टाईल ऑफ आशा, आणि ह्याचा फार मोठा फरक आहे हा. पण तुम्ही असं लताबाईंच्या बाबतीत करून दाखवा की हे असं गाणं असं म्हणलं की असं लताबाईंसारखं होतं. नाही होतो, उगच काय काहीतरी म्हणजे काय काही म्हणायचं का उगच, असं नसतं. तुम्ही मी आता हा शॉट सचिन तेंडुलकर सारखा खेळतो, नाही खेळत. त्याला तुझ्या आधी दिसतो बॉल, विषयच संपतो तिथे. आणि जे चांगलं आहे ते चांगलंच आहे असं म्हणायला घाबरायचं कशाला. पण म्हणजे पुष्कर बरोबर म्हणाला ना, त्याचं ते नाही, पुष्करचा आता जो मुद्दा होता ना की मला इतर काय नाही, तर एवढं मी करत नाही, पण मला मला बाकीच्यांचं पण ते इतरांचे विनोद आवडत नाही म्हणाला, ते काय खरं आहे का नाही? इतरांचे म्हणजे माझ्या आजूबाजूला हेच असतात, ह्यांचे विनोद कसे आवडतील? अजून आपल्याला बरंच काही बोलायचंय. कदाचित अडचणीत येईल असं काही कोणीतरी बोलेल, अशा वेळेला समोर आई वडील नसलेले बरे ना, म्हणजे मला कळत असतं. तर आपण त्याला विनंती करतो की आपण स्थानापन्न होऊ. फार काही होणार नाही. हे झालं सगळे, पण ज्यांनी तुझ्या बालपणाचा, लहानपणीचा काळ ज्यांनी तुझ्याबरोबर काढला, ते तुझे मित्र, जे पुढे आजही तुझे काही मित्र आहेत, त्यांच्याकडे तुझ्या बाबतीत वेगळे कानाला खडे आणि वेगवेगळे किस्से आहेत. बघूया आपण. नको आपण त्यांना बोलूया. आलेत ते. थोडक्यात आपल्या दोन्ही मित्रांचा परिचय आणि किती वर्षांची मैत्री आहे तेही. ही साधारण पहिलीपासूनची मैत्री आहे. अनिरुद्ध खांडेकर, शरद देसाई. राम तेरी गंगा मेली याचं काही आहे का किस्सा? काय म्हणजे काय आहे नक्की? काय शरद, सांगा, काय? सांगा. आहे. तुम्ही राम तेरी गंगा मैली कधी पाहिला का नाही? मी पाहिला, पण अजूनपर्यंत घरी सांगितलं नव्हतं, पण आता कबूल करतो पाहिला. पण मी मोठा होतो वयाने. नुसतं आमच्याच नाही, अख्ख्या वर्गाच्या घरी आजच कळणार आहे. याच्याही बहुतेक आई वडिलांना माहित नसेल. म्हणजे अजून तुमच्या वर्गातल्या कोणालाही माहित नाही की तुम्ही राम तेरी गंगा मेली तेव्हा बघितला होतात? बघितला नाही, आम्हाला दाखवला होता. हो, हे खरं आहे. कोणी? आनंद. कसा? आम्ही हैदराबादला 8वीत असताना, म्हणजे 34 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 8वीत ट्रिपला गेलो होतो. तर सगळं फिरून वगैरे झालं, संध्याकाळी वेळ मोकळा होता. तर जे काय आमचे शाळेची ट्रिप होती आणि बाय द वे सर होते आमच्या बरोबर, व्हाईस प्रिन्सिपल होते, त्यांच्याकडे हा गेला. त्यांनी त्यांना काय पटवायचं पटवलं आणि आला आणि म्हणाला चला पिक्चर जायचं आपल्याला, वेळ आहे. तर तिथे त्यावेळेस मल्टिप्लेक्स होतं हैदराबादमध्ये. तर ते बघायला म्हणून गेलो
आणि तसंच आतमध्ये जाऊन छानपैकी राम तेरी गंगा मेली 14व्या वर्षी बघून आलो. आपण तो फक्त प्रौढांसाठी होता ना? नाही, तिथं दिलं आम्हाला ते, पण ह्यांनी काय केलं माहिती नाही. तिथल्या माणसाने मला विचारलं तिकीट काढताना की आपको नाही छोड सकते. त्याच्यावर मी त्यांना सांगितलं आमची शैक्षणिक सहल आहे आणि आम्हाला विषय आहे की सिनेमाचं अनालिसिस कसं करायचं. ऐकता ना बाबा, राम तेरी गंगा मैली 8वीत. मला राम तेरी गंगा पर्यंत माहिती होतं, मैली कशी हो गई हे मला बघायला जायचं होतं. अजून काय? अजून म्हणजे आम्ही 8वीत सगळे एकत्र बसायचो, पण त्याला एक मुलगी आवडायची. आमची कोएड स्कूल नव्हती. एक मिनिट, मला ऐकू आलं नाही, जरा मोठ्याने. आमची कोएड स्कूल, एक मुलगी आवडायची त्याला, तर तिचं नाव सुद्धा घेऊ शकतो मी हवं असेल तर. नको आता कशाला म्हणजे. नाही, आता तिचा संसार बराच चालला असेल तर कशाला नाव घ्यायचं. डोंट टेक नेम्स. तिच्यासाठी खास हा बास्केटबॉल खेळायला जायचा. म्हणजे बास्केटबॉल खेळायची. ती खेळायची म्हणून तिच्यासाठी केवळ हा जायचा. याला अजिबात बास्केटबॉल 3 वर्ष अजिबात आलं नाही, कायम बाहेरच बसलेला असायचा. पण तिला बघण्यासाठी म्हणून केवळ कायम कायम बाहेर काय बसलेला असायचं. बास्केटबॉलची सर्टिफिकेट्स आहेत माझ्याकडे. काय सर्टिफिकेट, राखीव खेळाडूंना सुद्धा सर्टिफिकेट मिळतात. ते कायम आपलं 8वीत. त्यामुळे त्याला आम्ही तिथे कानाला खडा गेला. त्याच्या बाबतीत दुसरा कुठलाही खेळाबद्दल बोलायचं नाही, फक्त बास्केटबॉल बद्दलच बोलायचं. पण 10वी नंतर आम्हाला 10वी पर्यंत कंपल्शन होतं ह्याच्यावर राहणं, कारण शाळा तर बदलता येत नव्हती, वर्गही बदलता येत नव्हता. 11वीला मात्र हा ज्या कॉलेजला गेला ते सोडून बाकी सगळे दुसरीकडे गेले. कोणीच त्याच्या कॉलेजला गेलं नाही. मला वाटतं पु ल देशपांडे साहेबांच्या व्यक्तिवल्लीमध्ये एक उल्लेख आहे, सखाराम गटणे, की माझ्या व्यवसायाबद्दल कसलीही माहिती नसलेले अनेक निरोगी मित्र होते. हे माझे निरोगी मित्र आहेत. हे माझे अक्षरशः आहेत असे माझे निरोगी मित्र आहेत. ही सगळी आज खरोखरीच खूप मोठमोठ्या पदावर आहेत. मोठमोठ्या याची मोठी स्वतःची कंपनी आहे. हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर काम करत असतो स्टॉक्समध्ये. आणि एव्हरीबडी इज सक्सेसफुल. आणि त्यांच्या मानाने माझं मिळालेलं यश फार छोटं आहे. म्हणजे ही सगळी आता पैशानी मानाने खूप मोठी माणसं झाली आहेत. आणि मी खरोखरीच त्यांच्यामध्ये लहान आहे त्या मानाने. पण इतकी वर्ष झाली, पण कधी असं झालं नाही की अजून तू यशस्वी नाहीस तर आपण भेटायला नको, असं कधी झालं नाही. ही एक माणसं होती की जे कायम शाळेतली मित्रच राहिले माझे, जे अजूनही. आणि हे सांगतायत की मी वांड होतो म्हणून, यांचे किस्से सांगा. ह्यांच्यावरती जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा मी येईन किस्से सांगायला. ठीक आहे, आपण पुढे जाणारच आहोत. दुसऱ्याची निंदा करण्यासाठी माणूस कायम पुढे असतो, कुणीच त्याला अपवाद नसतो. आपणही त्याला अपवाद नाहीत. याबद्दल मी आपले आभार मानतो. तुम्ही इथे आपला मोलातला अत्यंत मौलिक, अत्यंत महत्वाचा वेळ खर्च करून इथे आलात आणि आपल्या मित्राबद्दल यथेच्छ कानाला खडा लावणारे सगळे घटना सांगितल्या, त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. थोडं मागे जाऊ आपण. पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही समांतर रंगभूमीवरती काम करत होतात, तेव्हा एक चळवळ होती पुण्यामध्ये सुरू झालेली, ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटी. त्याबद्दल ती थोडं काही माहिती द्याल का? ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटी ही मुळामध्ये डॉक्टर मोहन आगाश यांनी त्याला ती एक नाटकाची पद्धत आहे. आपल्याकडे जसं पथनाट्य असतं कदाचित तसं एरिना थिएटरमध्ये म्हणजे चारही बाजूनी प्रेक्षक असतात आणि मध्ये नाटक होतं. ही वोल्फगांग कोल्निडर या गृहस्थांनी मला वाटतं तिथे त्यावेळेला आमच्याकडे मोहन आगाश यांनी त्यांच्याकडनं जर्मनीतनं ही ऍक्टिव्हिटी इथे रुजवायचा प्रयत्न केला. आणि श्रीरंग गोडबोले हे माझे पहिले गुरु म्हण, माझा मित्र म्हण, माझा त्यावेळेला सबकुच असं असलेला एक आणि अजूनही कदाचित, त्यांनी ही पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी इथे आणली. आणि तेव्हा ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही तिथली नाटकं केली. लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले. आणि त्यांनी मला त्या ऍक्टिव्हिटीमध्ये जेवढं काम करायला शिकवलं, मला असं वाटतं की ती खूप मोलाची मदत होती माझ्यामधला नट घडवण्यासाठी. बघूया त्यांना काय म्हणायचं ते. हॅलो आनंद, खरं तर तुला अंड्या म्हणून हाक मारायची मला सवय आहे, कारण तू अगदी जेव्हा अंड्यात होतास तेव्हापासून मी तुला बघत होतो, नाही का. तर अंड्या, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तू अगदी तुझ्या करिअरची सुरुवात केलीस, तुझ्या डोक्यात स्वतःविषयी काय कल्पना होते रे? म्हणजे तुला असं खरंच वाटायचं का की आज तू जसा एक अप्रतिथ यश वगैरे म्हणतात तसा एक मोठा अभिनेता झालेला आहेस,
पण जेव्हा तू अगदी कवळा होतास, म्हणजे माझ्या आठवणीत 16-17 वर्षाचा होतास आणि तुझ्या आयुष्यात पहिलं शूटिंग तुझ्याकरता आलं, तेव्हा तुला माहिती होतं की तू एक मोठा ख्यातनाम असा अभिनेता होणार आहेस म्हणून? कारण मी तुला आठवण करून देतो त्या दिवशी तू काय केलंस. तुझ्या आयुष्यातल्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा तू अक्षरशः त्या महासागरातला एक थेंब होतास, आत्तासारखा देवमासा झालेला नव्हतास, त्यावेळेला पहिल्या दिवशी तू शूटिंगला एक बॉय ठेवला होतास. जो बॉय तुझ्यासाठी छत्री, खुर्ची, पाण्याची बाटली हे सगळं घेऊन आला होता. आणखीन तू शॉर्टकट झाल्यानंतर लगेच बॉय खुशी लाव, बॉय चाय का आहे, असा तुझा एक काय म्हणूया छाप पाडण्याचा प्रयत्न केला होतास. नाही ती आता ती थट्टा, मी जसं म्हणलं ना, तो खट्याळपणा होता. पुण्यामध्ये एक शूटिंग होणार होतं आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी निवडलं आणि त्या झाल्यानंतर मी बोलतोय त्यांच्याशी की काय पैशाचं काय, हे काय ते काय, तर ते काही बोलायलाच तयार नाहीत पैशाच्या संदर्भात. आणि तेव्हा माझ्याकडे ना M50 नावाची M80 नावाची गाडी होती. मी म्हटलं की थांब आता याला दाखवतोच, असं म्हणून मी एका कुठल्या तरी मुलाला, त्यावेळचा पानमाल्याचा मुलगा होता तो, त्याला मागे बसवला, त्याच्या हातात एक पिशवी दिली, त्याला म्हणलं मी इकडे बघितलं की ताबडतोब इकडे यायचं, की मी किती मोठा आहे आणि माझे पैसे कसे द्यायला हवेत हे त्यांना कळायलाच हवं म्हणून त्याला सांगितलं. आणि M80 वर त्याला मागे बसवून, नाही त्याला M80 चालवायला लावून मी त्याच्या मागे बसून जणू काही मी शोफर ड्रिव्हन गाडीने आलो आहे असं करून ती गाडी आणि दोन चाकी शोफर ड्रिव्हन असं करत मी तिथे गेलो. आणि त्यांना हे लक्षातच येईना की ह्या माणसाला एका दिवसाचं काम नाहीये, याला काही आपण बोललेलं नाहीये, हा बॉय बी कुठून घेऊन येतो आणि ह्याची काय आयडिया आहे. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की नाही, एवढं हे बघा माझे एवढे खर्च आहेत, आता ह्याचे खर्च तरी मी देईन पण माझे खर्च तरी तुम्ही द्याल की नाही. पण दॅट वॉज फन. म्हणजे ते काही खरं घेऊन गेलो नव्हतो, अर्थातच नाही. समांतर रंगभूमी झाली, त्याच्यानंतर म्हणजे रंगभूमी झाली, चित्रपट सृष्टी झाली, छोटा पडदा झाला. या तिन्ही याच्यामध्ये नेमकं काय अभिनय वेगवेगळा करायला लागतो का लागत नाही का काय? नाही, डेफिनेटली करावं लागतो. आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे मी काय देणार. म्हणजे हा जो कार्यक्रम आता आपण करतो आहोत, हा कदाचित कानाला खडा आणि माणसाने जास्त खरं बोलावं, म्हणजे हा नुसताच विनोदी कार्यक्रम नक्की नाही. त्याचं काहीतरी विनोदी उत्तर मी नक्की दिलं असतं. पण मला असं वाटतं की 2-3 गोष्टी असतात ज्या आपण खूप मनापासून फॉलो करतो. आणि कोण हाक मारतो? कमी बोल. कमी बोल म्हणजे हे प्रत्येक जण मला म्हणतं कमी बोल, पण कोण बोलतंय हे कमी? अरे बाप रे, क्या बात है. माझ्यासाठी 2-2 कानाला खडे आहेत, एका बाजूला संजय. आधी बसा आणि मग का. अरे बाप रे. आनंद हे स्वतःला एक तुमचा शिष्य म्हणून घेतात. हो. तर व्यवस्थित योग्य अशा पद्धतीने त्यांचा परिचय सगळ्यांना मिळाला पाहिजे. या प्रतिमा कुलकर्णी, आणि मी असं म्हणेन की तिचा बाकीचा परिचय खूप मोठा आहे. लेखिका, दिग्दर्शिका म्हणून त्या सर्वश्रुत आहेतच, पण काम करताना काय विचार करायला हवा, कशा पद्धतीचा विचार करायला हवा, चुकीच्या गोष्टी कशा बाजूला ठेवायला हव्यात, ह्याचे जर प्रयत्न कोणी केले असतील माझ्यावर तर ते प्रतिमा कुलकर्णीने केले. प्रत्येक नाटक किंवा प्रत्येक सिरियल किंवा जे काही होते तेव्हा मी असं म्हणते, त्यानंतर पॅकअप नंतर आता कानाला खडा, आता इथून पुढे अंड्या नको. पण ते होत नाही. कुठचंही स्क्रिप्ट समोर आलं की ह्याच्यात अंड्या कुठे बसेल हे मी पहिल्यांदा तुमचं ना बघते. एक शब्दही वाया न घालवता थेट मुद्द्यावर येणं, हा जो गुण आहे ना तो घेण्यासारखा. या कार्यक्रमात आल्याबरोबर तिसरा शब्द कानाला खडा. तुम्ही कोण, आम्ही कोण, हवा छान, सूर्य उगवलाय, काही नाही. सूर्याची पेलेच्या रिहर्सलची एक गोष्ट सांगते तुला. आम्ही कधी इथे कधी तिथे अशा तालमी चालायच्या, आणि एक दिवस तो कुंकूच्या सेटवरनं आला. आमची दिनानाथच्या वरती तालीम चालू होती, आणि मला म्हणाला की कदाचित मला जावं लागेल परत शूटिंगला, माझा एक सीन परत कदाचित करणार आहेत. थोड्या वेळाने तो म्हणाला नाही मला आता जायला पाहिजे, आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा फोन आला की आज मी तालमीला येऊ शकत नाही कारण राधिकाला काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे, तर मला पुण्याला जायला लागतंय. तर मी त्याला म्हटलं पण तू आत्ता कुठे आहेस? मग आत्ता सकाळी थोडा वेळ ये. नाही आत्ता मी नागपूरला नाही आहे का.
माझा काल शो होता बातमिशपिनेकीचा. म्हणजे माझं एक सीन शूटिंगचं तिथे राहिले असं सांगून तो एअरपोर्टवरती जाऊन विमानात बसून नागपूरला गेला होता. नाही हो, तो सीन हो, करून तो scene सीन करून गेला होता. म्हणजे काय, तो सीन करून म्हणजे तिथून रादर पण त्यांच्याशी तरी तू इमान राखलंस. मी खोटं बोललो नाही, पण मी तिला सांगितलं नाही की मला पुढचं काहीतरी वेगळं आहे. म्हणजे काय की इथून पुढे अंड्याला कैदेत ठेवूनच त्याच्याबरोबर काम करता येत असेल तर करायचं, नाहीतर कानाला खडा आता इथून पुढे अंड्याबरोबर काम करायचं नाही. म्हणजे लवकरच 2-3 महिन्यात ते काहीतरी नाही, तुम्ही काम हे करणार सगळं- एकत्र अरे, नाही. असे अनेक खडे लागलेत आणि पडले. त्याच्यानंतर अजून नाहीये ते आज काही. काही प्रोजेक्ट आम्ही एकत्र केले. अजून काही कानाला खडे आहेत. हा. त्याआधी आपण प्रतिमा कुलकर्णींना सांगून कानात पडूया. तर इलॅस्टिसिटी हा गुणधर्म काय माहिती आहे की एखादी गोष्ट अशी ताणली की ती परत त्या जागी येते. त्याचं उलट पण होतं की एखादी गोष्ट अशी गेली की परत अशी होते. तर होणार आहे कमी व्हायचंय तर मला. व्यायामाची तुम्हाला भयंकर आवड आहे, होय की नाही? नाही मग आपण एव्ही बघूया. नाही आवड आहे म्हणजे नाही, एक मिनिट, एव्ही बघूया. त्याशिवाय बोल, जे दिसतं डोळ्याला ते खरं. हॅलो आनंद दादा, अरे हाय आठवतंय आपण पहिल्यांदी भेटलेलो 1-2 वर्षापूर्वी शिवाजी बाग जिमखानामध्ये. तेव्हा आपण एक स्वप्न बघितलेलं वेट लॉस करायचं. आनंद दादा, हॉलिवूडच्या बऱ्याच फिल्म ॲक्टर्सला ज्यांचं फिजिक चांगलं असतं त्यांना ग्रीक गॉड म्हणून ओळखलं जातं. सो मराठीचा ग्रीक गॉड म्हणून मी ॲक्च्युली तुमच्यामध्ये बघत होतो. वेडायस तू. तुम्हाला ट्रेनिंग देता देता माझं जे गेन केलेलं वेट जे 104 होतं ते आता 82 किलोज झालेलं आहे. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. पण तुमचं काय आनंदादा, आपल्या फॅट लॉसच्या ट्रेनिंगमध्ये मी अशा काही गोष्टी पर्सनली एक्सपिरियन्स केल्यात ज्याच्यानंतर मी कानाला खडा लावलेला आहे. सो त्या सांगू का? जाऊ दे, तुम्ही वेळात वेळ काढून जेव्हा परत जिमला रिझ्यूम व्हाल तेव्हाच सांगतो. Keep it up. थँक्यू. अरे हे आमचे संकेत सर. खरंच हा इथे यायला हवा होता. हा तरी धरून चोपला असता मला. मी हा एक सॉलिड मुलगा आहे. म्हणजे हा मी त्याला संकेत सर म्हणतो, पण तो यंग मुलगा आहे, हँडसम. तुम्ही बघितलं असेल, रिअली हँडसम बॉय. आणि या कार्यक्रमातनं म्हणजे हे खरंच आहे की मला व्यायामाची आवड फार नव्हती, पण तेव्हा गरज होती. खूप जास्त वजन झालं होतं आणि मी त्यावेळेला 30 किलो वजन कमी केलं होतं. आणि जे करू म्हणजे मला तोच मुद्दा आहे की मला मनात धरलं तर करता येतं, पण ते धरेपर्यंतचा सगळा काळ जो कठीण आहे. पण त्यांनी मला खूप मदत केली आणि आता तो माझ्यावरती खूप जास्त ओरडतो की हे काय चाललंय. म्हणजे 2 वर्ष इतकं फिट झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही वजन, आता परत 15 किलो वजन वाढलं माझं. आणि बघूया ना तो काय एक्झॅक्टली नेमका काय ओरडतो. बोलला की बघूया. आता काय बघायचं. संकेत, कसे काय तुमचे विद्यार्थी आहेत होते? होते म्हणता येईल आता. मी त्यांना क्लिअरली विचारलेलं पहिल्यांदाच की तुमचं काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत का. लाईक आपण बरेचदा बघतो की 6 पॅक ॲप्स किंवा वी शेप्ड बॅक त्या मूवीप्रमाणे बरेच जण करतात. तर त्यांनी क्लिअरली डिनाय केलेलं तेव्हाच की नाही, मला फिट व्हायचं आहे. सो आय वॉज इम्प्रेस्ड की मी म्हटलं फिट व्हायचं आहे म्हणजे मला वेगळं ऐकायला मिळतं. कारण की हल्ली बरेच जणांना फक्त बायसेप्स ट्रायसेप्स बनवायचे असतात अँड देन दे क्विट द जिम. सो यांचा हा गोल बघून मी सुद्धा मोटिवेट झालो आणि आम्ही व्यायामाला लागलो. त्याच्यानंतर असे काही दिवस होते की वर्कआउट हार्डकोर असायचं. वेट ट्रेनिंग घ्यायला लागतं. ज्यांना फॅट लॉस केसेस असतात त्यांना वेट ट्रेनिंग शिकवायला लागतं. वेट ट्रेनिंगमध्ये मसल ब्रेकडाऊन होतो. दुसऱ्या दिवशी ट्रेन केलेले मसल्स दुखायला सुरुवात होते आणि प्रचंड सोरनेस येतो. हे त्यांनी सुद्धा एक्सपिरियन्स केलेलं. सो आय यूज टू एक्सपेक्ट की हे दुसऱ्या दिवसापासून येणारच नाहीत, कारण की मी तगडा व्यायाम घेतलेला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन यायचा की मी वॉर्मअप केलेलं, तू कुठेस. सो मी म्हटलं की यांचं विल पॉवर, यांचं ॲक्टिव्ह किती, हे खूप प्रचंड प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत. सो मला तसं प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. आपण बरेच जण म्हणतो, आय वोंट डिनाय की ही इज ओव्हरवेट बट ही इज नॉट अनफिट. फिटनेस ॲक्टिव्हिटी वाईज
हे पलीकडे आहेत. सो असे काही बेसिक अनुभव होते मला. सो हे पॉझिटिव्ह सांगितलं. हा, मग आता दुसरी बाजू नाही का? सांगू? नाही नाही, सगळ्यांच्या समोरच आहे, आता काय सांगायचं आहे. यांचं ॲक्टिव्हिटीनुसार मी जे म्हणालो की सुरुवातीला 112 ते 120च्या घरामध्ये बॉडी वेट होतं, ते कमी करून 88 ते 90वर आणलेलं आम्ही. आणि ग्राफ खाली खाली येतच होता वेटचा. पण सडनली देर वॉज अ प्लेटो, म्हणजे देर वेअर नो रिझल्ट्स. मी म्हटलं काहीतरी चुकतंय. व्यायाम चालू आहे, डाएटसुद्धा चालू आहे, हो म्हणतायत. पण नंतर मला काही गोष्टी कानावर यायला लागल्यात की विलेपार्लेला दीनानाथ सभागृहाच्या बाहेर वडा, समोसा, त्याच्यावर शेव, चिंचेची चटणी असे पदार्थ खाण्यात आलेले आहेत. सो मी काहीच रिॲक्शन दिली नाही. मी म्हटलं दुसऱ्या दिवशी जिममध्ये बघूया. सो व्यवस्थित वर्कआउट चालू होता, हॉश पॉश रेपिटेशन्स काउंट झाले आणि फटकन मी विचारलं की समोसा कसा होता. सो त्यांना पहिल्यांदा कळलंच नाही, पण त्यांनी इमिडिएटली कमिट केलं की हो मी समोसा खाल्लेला. आणि मी तुम्हाला सांगणारच होतो आफ्टर वर्कआउट सेशन. हे आणि माझं बरंच आहे रे, मी हे ऍक्च्युली सांगणारच होतो की मला शूटिंग होतं त्या दिवशी, असं मी तिला सांगणारच होतो, पण मी तेवढंच सांगितलं नव्हतं. सो पण मी म्हणेन की ऑलरेडी ही हॅज प्रूव्हन हिमसेल्फ की 115वरनं 88वर 90वर येणं इज नॉट अ जोक. सो त्यांनी ते कमी करून दाखवलेलं आहे. सो त्यांची मेंटल फिटनेस, त्यांची ॲक्टिव्हिटी ही इज व्हेरी ॲक्टिव्ह. आता मला प्रॉमिस दिलेलं आहे 2 महिन्यापूर्वी की येत्या 6-8 महिन्यामध्ये आपल्याला बॅक टू स्लिम ट्रिम फिजिक यायचंच आहे. यायचंच आहे. सो आय टेक इट ॲज अ चॅलेंज. आपण दोघंही जण, म्हणजे मी तेच म्हणणार हो, ऍक्च्युली मला काय काय पद्धतीचा व्यायाम बारीक करवण्यासाठी? हो, म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे डाएट आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग एक्सरसाइजेस करायला लागतात. सो ते आम्ही करायचो. काय काय म्हणजे? त्याच्यामध्ये स्क्वॉट्स, लेग प्रेस, पुशअप्स. पुशअप्स करून दाखवू शकता तुम्ही? नाही नाही, मी पण ते करायचो आनंदात. हो बरोबर आहे सगळं, पण आता आपण गुप्त 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 ठेवायचं आहे. एक करूया नाही, की. ते 20 करायचे एका वेळी. मराठीतला ग्रीक गॉड तुम्ही म्हणालात तो अरे बघायचा. काय बोललास आणि तू मराठीतला Greek god? हॉलिवूडमध्ये म्हणजे एखाद्याला ना नाही, नाही, Greek god तू तुम्ही- काय? Greek एखाद्याचं- god तुम्हाला हे सगळ्यांना माझे माहिती मित्र, असेल. या माझे मला बोलू नाठाळ, माझे नाठाळ मित्र जो हा कार्यक्रम बघत असतील ते बाहेर जाऊन आता ग्रीक गॉड म्हणून चेष्टा करतील माझी. अरे नाही, आपण 6 महिन्यात पण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. बरं, त्याची जी काय म्हणतो ना आपण पोझिशन. त्याच्यासाठी काय करतात ते करणं पुढचं. म्हणजे आता समजा घोड्यावर बसायचं तर एवढं तरी करा. घोड्यावर बसल्यानंतर बघू ना आपण. 3 या अजून पुढे. हा, चालेल. चला या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्या बात है. तुझी आवड जपताना इतर कोणाची तरी आवड जपली गेली नाही किंवा तसं काही झालंय का? ओके, वैयक्तिक आयुष्यातलं तू म्हणत असशील तर मी सांगेन की खूप चिंता माझ्यासाठी माझ्या बाबतीत माझ्या बाबांनी आणि आईनी पाहिली आहे. बिकॉज खरोखरीच आहे ते की त्याच्यात काही चूक नाही आहे. म्हणजे चिंता म्हणजे आय एम नॉट बिंग इमोशनल, म्हणजे इमोशनल कॅटेगरीतलं नाही म्हणत आहे मी की अरे कसं करणार आहेस, हे तुझं वागणं, हे तुझं असणं, हे तुझं काम, ह्या सगळ्या गोष्टीतनं माझ्या नकळतपणे तेव्हा कदाचित माझ्या घरच्यांना, बायकोला असेल, आईबाबांना असेल, त्यांनी खूप सहन केलंय माझं इथपर्यंत येणं, की आता ते वागणं ही परवडणारी गोष्ट नाही मला. आता ते सहन करायला माझे बाबा तरुण नाहीत. नाव ही इज अ ओल्ड पर्सन आणि नाव आय एम द वन की जो आता ती जागा घ्यायला हवी. आणि हे काही फार ग्रेट सांगत नाहीये, प्रत्येकाच्या घरातलं तेच आहे. म्हणजे ते म्हणतात ना की जोपर्यंत मला कळायला लागलंय की माझे बाबा बरोबर होते तोपर्यंत माझ्या मुलाला वाटतं की मी मूर्ख आहे. तोपर्यंत त्याला वाटतंय की बाबा चुकीचा आहे. सो हे चालूच राहणार आहे. सो दिस इज कानाला खडा की याच्या पुढे आई बाबांना माझी चिंता करावी लागणार नाही, माझ्या वागण्याची, माझ्या व्यवसायाची. हा कानाला खडा लावला पाहिजे.
वैयक्तिक आयुष्यात. तुला काव्याची आवड आहे स्वतःलाही. एक अशी कुठली कविता जी तुला वाटतं की तुला स्वतःसाठी किंवा योग्य ठरेल? आमचा वैभव जोशी नावाचा एक फार लाडका कवी आहे. कानाला खडा ह्याच्या संदर्भातच आहे. ज्या ज्या लोकांना जे कार्यक्रम बघतायत त्यांना कदाचित कळेलही की त्यांना ती गोष्ट सांगताना मला कदाचित हे सांगायचं आहे. थोडंसं माझं असणं, माझं वाटणं पण कदाचित असेल, माझा स्वभाव पण कदाचित असेल. ती अजून रुसली आहे, ती अजून रुसली आहे, पण काही बिघडत नाही. ती अजून रुसली आहे पण काही बिघडत नाही. हृदयात जरासे तुटते पण काही बिघडत नाही. अंदाजे मोजत असतो दुःखांची संख्या आता, अंदाजे मोजत असतो दुःखांची संख्या आता. बेरीज जराशी चुकते पण काही बिघडत नाही. सगळ्यांची गुगल, सगळ्यांची सगळ्यांसोबत ओळख इतकी झाली, सगळ्यांची सगळ्यांसोबत ओळख इतकी झाली, सगळ्यांना सगळे कळते पण काही बिघडत नाही. ऐकिवात आहे की तो अवतार वगैरे घेतो. आत्ताची परिस्थिती सगळं चाललंय जे एक एक. ऐकिवात आहे की तो अवतार वगैरे घेतो. खात्री बित्री नसते पण काही बिघडत नाही. अत्यंत काळजीपूर्वक आयुष्य फाडल्यावरही, अत्यंत काळजीपूर्वक आयुष्य फाडल्यावरही एखादी कविता उरते पण काही बिघडत नाही. आता कळते की तेव्हा जे जे बिघडत गेले ते आता कळते की तेव्हा जे जे बिघडत गेले ते बहुधा घडलेही नव्हते पण काही बिघडत नाही. क्या बात. आज एक वेगळ्या पद्धतीचे कानाला खडे लागलेले आपण बघितले आनंद इंगळेंच्या सहवासात. या इथेच आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये व्यक्ती वेगळी असेल, कानाचा आकार वेगळा असेल, कदाचित खड्यांचा आकारही वेगळा असेल, पण भेटूया पार्ले ब्लॅकस्मिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्थी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पूच्या पुढच्या भागात. आणि सगळ्यांचे आभार मानू आणि सगळ्यांना मी रंगमंचावरती इथे मंचावरती आमंत्रित करतो. या आनंद इंगळे यांना झी मराठीकडून एक छोटीशी अल्पशी आठवण भेट.